माझ्या वरिष्ठांनी मला इथं पाठवलेलं आहे आणि त्यांच्या मला सूचना आहेत. त्या सूचनांची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी करणं मला असं वाटतं की ते सगळ्यात पहिलं माझं आद्य कर्तव्य आहे. कारण तो विश्वास संपादन करण्यासाठी कितीतरी अनेक वर्षाचे आपल्याला कष्ट आणि परिश्रम घ्यायला लागतात. त्याच्यामुळे ती बाब जी आहे ती महत्त्वाची आहे. आणि त्यातून मला असं वाटतं की निपक्षपातीपणे पारदर्शकपणे काम करणं हे पोलीस अधीक्षक म्हणून माझं कर्तव्य तर आहेच, परंतु त्याचबरोबर माझा जो स्टाफ आहे, माझी जी टीम आहे, त्यांच्याकडून पण ते अपेक्षित आहे. आज इथं मी चार्ज घेतला आहे आणि येणाऱ्या जो काही कालावधी मला मिळेल त्या कालावधीमध्ये या जिल्ह्याला, इथल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना अधिक चांगलं मला काय देता येईल, 5%, 10%, 20%, 80% जो काही बदल चांगला करता येईल तर त्याच्यासाठी प्रयत्नशील राहणं हे माझं काम राहणार आहे. गुन्हेगारीचे पॅटर्न या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे आहेत. म्हणजे जिल्ह्याच्या विशिष्ट भागामध्ये वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी आहे. कुठं MIDC आहे तिथं वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी आहे. जिथं लोकसंख्येची डेन्सिटी जास्त आहे तिथं वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी आहे. सातारा शहराची जी आवश्यकता आहे गुन्हेगारीवरती वचक ठेवण्यासाठी तिथल्या गुन्हेगारीचं पॅटर्न वेगळं आहे. जर मानसारख्या भागामध्ये गेलो तर तिकडच्या गुन्हेगारीचा पॅटर्न वेगळा आहे. आणि त्याच्यामुळं ही जी टीम असणार आहे, ज्याला आपण आता कामाला हे सगळं काम करण्यासाठी आपण त्यांना प्रेरित करणार आहोत, त्यांच्याकडून हे काम करून घेणार आहोत, त्यांना योग्य त्या गोष्टी योग्य त्या वेळी योग्य पद्धतीचं मार्गदर्शन देऊन त्यांच्याकडून ते करून घेण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची राहणार आहे. आणि त्यासाठीच मी जसं म्हटलं की तुमच्या सगळ्यांचे इनपुट सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत. राजकीय मदत असलेली चक्री मोठ्या प्रमाणात फोडली आहे सातारा शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये. मला त्याची माहिती घेऊ द्या. म्हणजे अगदीच तुम्ही प्रश्न चांगला विचारता एकदम गुगली टाकून, पण मला त्याची सगळी माहिती घेऊ द्या. आणि मला वाटतं त्या गोष्टी एवढ्या अवघड नसतात नियंत्रणात आणायला. आपण निश्चित त्याच्यावरती प्रयत्न करू.